नाशिकमधील जत्रा चौफुली रोड परिसरात आज MH15 या रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला। डायनिंग हॉल बसण्यासाठी सुसज्ज अशी जागा, अशा सर्व सुविधांनी सुसज्ज अशा या MH15 हॉटेल आजपासून नाशिककरांसाठी खुले झाले। या रेस्टॉरंटमध्ये उत्कृष्ट चवीचे, ज्याची चव नेहमीच जिभेवर रेंगाळणारी असेल असे व्हेज पद्धतीचे जेवण खवय्यांना मिळणार आहे। तर हॉटेलची संपूर्ण इमारतमध्ये आकर्षक रंगसंगती सजावट, नैसर्गिक वातावरण, उत्तम आसन व्यवस्था, भव्य परिसर यासह पार्किंगची सुविधा अशा अनेक सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। येथे आल्यानंतर खवय्यांना नक्कीच समाधान मिळेल असा संचालकांनी व्यक्त केलाय। या उद्घाटनाच्या शुभारंभाप्रसंगी भास्कर नाना बनकर, सत्यकाम दौलतराव संधान, समस्त कुर्नोलीकर यांनी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलंय। तर कार्यक्रमाला उपस्थित मित्रपरिवार, आप्तेष्ट नातेवाईक यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय। यापूर्वी पिंपळगाव शहरामध्ये यांनी MH15 ची ब्रँड सुरू केली होती आणि त्या शहरामध्ये अनेक खवय्यांना दुपारची सकाळची वेळ झाली की आपोआप त्यांचे पाय MH15 कडे वळायचे आणि त्यांनी जी लोकप्रियता पिंपळगाव शहरात मिळाली तीच लोकप्रियता त्यांना या नाशिक शहरात मिळेल। ग्रामीण भागातला शेतकरी हा व्यवसाय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण या परिवाराने जी मेहनत घेतली। शेवटी कसं आहे, काहींकडे ब्रँड असतात, काहींची फ्रँचायझी असते, परंतु MH15 हा ब्रँड यांनी निर्माण केला, ग्रामीण भागातल्या एका शेतकऱ्याच्या मुलांनी निर्माण केला आणि तो ग्रामीण भागातनं शहरात आलेला आहे। आणि मला खात्री आहे या नाशिक शहरामध्ये हा ब्रँड सक्सेस होईल। आणि यांनी जी मेहनत घेतली, यांनी जो काही त्यांचा फॉर्म्युला बनवलेला आहे, मग ती पावभाजी असेल, जे काही नाश्त्याचे काही पदार्थ असतील, ते पदार्थाची जी काही चव आहे ही निश्चित नाशिककरांच्या जिभेवर कायम राहील आणि त्यांचा जो ग्राहक आहे हाच त्यांचा प्रचारक बनेल। यांना कुठेही जाहिरातीचे बोर्ड लावण्याची गरज पडणार नाही, कारण शेवटी MH15 हा याला वेगळ्या अँगलनी महत्त्व आहे। एक आपली नाशिक शहराची जिल्ह्याची ओळख म्हणून MH15 आहे, पण ती यांना जे नाव त्या काळात सुचलं त्याबद्दल मी निश्चित ह्या फॅमिलीने धन्यवाद देईल। आणि शेतकरी कुटुंब नाशिकमध्ये निश्चित तरुण अनेक शेतकऱ्यांनी शेती हा व्यवसाय आता धोक्याचा झालेला आहे, म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी जर भविष्यामध्ये असे जर काही व्यवसाय केले तरच शेतकरी तरेल, अन्यथा शेतकऱ्यांना वाईट दिवस आलेले। म्हणून ह्या परिवाराने हा घेतलेला निर्णय निश्चित त्यांच्या पुढच्या पिढीला निश्चित फलदायी ठरेल। मी त्यांच्या या उद्घाटनानिमित्त MH15ला मी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने माझ्या बनकर परिवाराच्या वतीने मी शुभेच्छा देतो। हॉटेल MH15 शाखा क्रमांक 2 या शुभारंभ प्रसंगी आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, कार्यकुशल असे माननीय आदरणीय भास्कररावजी नाना बनकर वेळात वेळ देऊन, खरं तर रात्री त्यांना 2-2:30 वाजले असतील बाहेरून यायला, तरी त्यांनी वेळात वेळ देऊन इथं उपस्थित राहिल्याबद्दल नानांचे, त्यांचे मित्र, सहकारी, शेतकरी, मित्रपरिवार, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आलेले सर्व नातेवाईक मंडळी, मित्रपरिवार यांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। वेळात वेळ काढून आपले नाना आज 500 किलोमीटरवरून प्रवास करून सुद्धा आपल्या या MH15 पावभाजीच्या उद्घाटनाला आले। त्यांचे आमच्या संधान परिवारातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत आणि असेच त्यांचे आशीर्वाद आमच्या MH पावभाजीच्या पाठीशी राहावा हेच शुभेच्छा। माझ्या मुलाने हॉटेल चालू केलं आहे, पिंपळगावचं 1 नंबर आहे, पोलीस स्टेशनच्या समोर। आता जत्रा हॉटेलवर सुद्धा शाखा बनली, 5 ते 7 शाखा झाल्या। गंगापूरला पण 1 शाखा आहे। असं पावभाजी आणि चायनीज सगळं जे भेटल ते व्यवस्थित भेटल। शेतकरी आहे, छोटा शेतकरी आहे, पण तुम्ही येऊन बघा आणि चव घ्या आणि व्यवस्थित यावं असं।